तर आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधला प्रकरण 3 यामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यामध्ये आज आपण पाहणार आहोत वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन। वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन कसे होत असते हे आज आपण पाहणार आहोत। वनस्पतीमधील फूल हे लैंगिक प्रजननाचा एक अवयव आहे, हे एक एकक आहे। फूल एक लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे। आपल्याला रिकामी जागा सुद्धा यावरती विचारली जाऊ शकते। फूल हे वनस्पतीमधील हिंबटिंब एकक आहे, तर हे कार्यात्मक एकक आहे। फुलामध्ये एकूण 4 मंडले असतात। आपल्याला फुले जर बघितली आपण तर वेगवेगळ्या रंगाची आपण वेगवेगळी फुले बघितली तर फुलामध्ये एकूण 4 मंडल असतात। 4 मंडले त्यापैकी 2 अत्यावश्यक म्हणजे आवश्यक असणारी 2 मंडले असतात आणि 2 अतिरिक्त मंडले असतात। म्हणजे अशी मंडले एकूण 4 मंडले असतात। तर 4 मंडले आपल्याला मुख्य भाग आपण समजून घेणार आहोत। तुमच्या समोर मी आता एक फूल दाखवत आहे, सर्वांच्या परिचयाचे फूल आहे, आपण सर्वांनी बघितले आहे। धोत्र्याचं फूल सुद्धा याच्यापेक्षा चांगले अवयव दाखवणार आहे, परंतु हे फूल मी निवडलं आहे। तर यामध्ये हा जो पिवळा रंगाचा जो भाग आपल्याला दिसतोय म्हणजे यामध्ये दिसणारा जो काय लाल रंगाने हा दिसणारा जो भाग आहे तर हा म्हणजे पाकळ्या तुम्ही ज्याला म्हणता तो आहे दलपुंज। पहा या ठिकाणी तुम्हाला हा दलपुंज आहे, दलपुंज हा जो भाग आहे तर हा फुलामधला पाकळ्या म्हणून ओळखल्या जाणारा पाकळ्या, हा लक्षात घ्या, हा पाकळ्या ज्या आहेत तर ह्या पाकळ्यांना दलपुंज म्हणतात आणि मंडलाच्या 4 मंडलापैकीचा असणारा हा भाग जो आहे। यामध्ये हा जो हे रंगाचा भाग दिसतो आहे, तुमच्या समोर मी कारल्याचं सुद्धा या ठिकाणी फुल आणलेलं आहे। तर बघा हा देठ हा असलेला बघा, याचा किती मोठा देठ आहे। म्हणजे याला आपण फुलाच्या प्रकारामध्ये कोणता प्रकार म्हणूया, आपण पुष्पवृंती म्हणूया की स्थानबद्ध म्हणूया। ज्यांना देठ नसतो त्यांना स्थानबद्ध म्हणतात आणि ज्यांना देठ असतो त्यांना पुष्पवृंती फुल, आणि पुष्पवृंती फुल आहे, हा देठ आहे दिसतो। तर हा जो आहे त्याला पुष्पवृंत असं म्हणूया, पुष्पवंत हा जो भाग आहे, हा तळाकडचा जो भाग दिसतो तो। आता हिरव्या रंगाचा जो भाग दिसतो तो म्हणजे 4 मंडलापैकीच एक मंडल आहे, त्याला म्हणतात निदलपुंज। निदलपुंज पहा दलपुंज निदलपुंज हा जो भाग आहे आपण याला 1 असं नाव देऊया। हा जो भाग आहे याला आपण 2 म्हणूया। पहा 1 2 सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे हा मंडल महत्वाचं मंडल आहे। ही 2 भाग आपण 2 मंडले या ठिकाणी आपल्या लक्षात आली असतील। आता पुढचं जे मंडल आहे, एकूण मंडले जे असतात एकूण 4 मंडले असतात। 4 मंडलापैकी 2 अत्यावश्यक म्हणजे आवश्यक असणारी मंडले असतात आणि 2 अतिरिक्त मंडले, आवश्यक मंडले आणि अतिरिक्त मंडले अशी एकूण 2 मंडले असतात। यामध्ये दलपुंज निदलपुंज यांना म्हणायचं आवश्यक मंडले आणि 2 अतिरिक्त मंडल जे काय अतिरिक्त मंडले असतात त्यामध्ये दलपुंज आणि निदलपुंज ही अतिरिक्त मंडले आहेत आणि त्याच्या ते संरक्षणाचं काम करणार। त्यांचं कार्य जर विचारलं तुम्हाला, दलपुंज आणि निदलपुंज, हिरवा जो रंगाचा भाग जो दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, जो हिरवा रंगाचा भाग दिसतो बघा, हा भाग तुम्हाला दाखवतो, हा हे संरक्षण करणारा भाग आहे। वनस्पतीच्या फुलाचा संरक्षण करणारा जो भाग आहे तर हा त्याच्या बाहेरून असणारा जो भाग आहे, देठाला लागून असलेला निदलपुंज। ह्या निदलपुंज आणि दलपुंज यांचं संरक्षण करण्याचं काम आहे आणि संरक्षण करणारी जी मंडले आहेत त्या मंडलांना म्हणायचं अतिरिक्त मंडले। पहा ही अतिरिक्त मंडले ही 2 आहेत, अतिरिक्त मंडले। आणि आता आवश्यक मंडले, आवश्यक मंडले कोणती तर आवश्यक निदलपुंज तील घटकांना याला दुसरं एक नाव आहे, याला निदल सुद्धा असं म्हटलेलं आहे, निदल, लक्षात ठेवा, निदल म्हटलेलं आहे, निदल। आता ती बहुतेकदा हिरव्या रंगाची असतात, ही संरक्षक जी असतात ही हिरव्या रंगाची असणारी हे अवयव आहे आणि ही रंगीत असणारे। दलपुंज हा रंगीत असतो आणि निदलपुंज हा हिरव्या रंगाचा असतो। बहुधा म्हणजे बऱ्याचदा आपण दलपुंजातील दलांना ह्यांना पाकळ्या सुद्धा असं म्हटलेलं आहे, दलपुंजांना पाकळ्या असं म्हणतात, पाकळ्या। पहा
निदलपुंजाला निदल असा एक शब्द सुद्धा आहे. पुमंग आणि जायंग ही प्रजनन करणारी अवयव आहेत, म्हणून यांना आवश्यक मंडले असं म्हणतात. पहा, याच्यामध्ये तुम्हाला हा दिसणारा सरळ देठासारखा असा दिसणारा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा जो आहे तर या भागाला आपण काय म्हणतो, याला जायांग असं म्हणतो. पहा, हा जायांगाचा भाग जो भाग आहे, जायांगाचा भाग, जायांगाची एकूण 3 भाग पडतात. त्यापैकी जायांग जो आहे तर जायांग पहा, जायांगाचा भाग या पद्धतीने असा असतो की हा या ठिकाणी तुम्हाला असा दाखवतो. हा जो भाग आहे हा जायांगाचा भाग आहे. जायांगाचे 3 भाग पडतात. पहा, जायांगामध्ये हा तळाशी फुगीर असलेला जो भाग दिसतो तुम्हाला, हा जो भाग आहे या भागाला म्हणायचं अंडाशय. अंडाशय. पहा, हा अंडाशयाचा भाग. हा जो मधला जो भाग आहे या मधल्या भागाला म्हणतात कुक्षिवृंत. पहा, आणि वरचा जो भाग आहे या भागाला म्हणायचं कुक्षी. पहा, याला काय म्हणायचं, कुक्षी. आणि त्यानंतर जो मधला भाग जो आहे तो आहे कुक्षिव्रंताचा. कुक्षिव्रंत. पहा, अशी एकूण 3 भागांनी मिळून याला काय म्हणायचं, याला म्हणायचं जायांग. जायांग. पहा, हा जायांग जो आहे हा फुलामध्ये असणारा एकदम ठळक दिसणारा जो भाग आहे हा फुलामधील असणारा मादी भाग म्हणूया. पहा, वरचा जो भाग आहे याला आपण काय नाव दिले, कुक्षी. पहा, कुक्षी. कुक्षीच्या नंतरचा हा जो दिसतोय तुम्हाला तर हा आहे कुक्षिव्रंत. कुक्षिव्रंत. पहा, हा कुक्षिव्रंत आहे. त्याच्यानंतर जो भाग दिसतोय हा तळाशी फुगीर असलेला भाग, हा जो आहे याला म्हणायचं अंडाशय. आता एकूण तुम्हाला 1, 2 आणि 3 म्हणजे हा जो भाग दिसतोय तर हा या भागाला काय म्हणायचं, याला म्हणायचं जायांग. आता हा जायांग जो आहे, हा जायांग हा फुलामधील असणारा हा मादी भाग. पहा, या ठिकाणी तुम्हाला हा भाग या ठिकाणी तळाशी दिसणारा हा एक भाग आहे. मधला दुसरा जो भाग आहे तो म्हणजे नर असलेला भाग कोणता, फुलामधला जो नर भाग असलेला कोणता असतो तर तो म्हणजे यामध्ये असणारा पुमंग आहे. पुमंगाची रचना जर बघितली तर तुम्हाला हा पुमंग या ठिकाणी आहे. या ठिकाणचा हा दिसणारा जो पुमंगाचा भाग जो आहे, पुमंगाचे मुख्य 2 भाग पडतात. एक म्हणजे परागकोश. परागकोश. हा परागकोश जो असतो तर याची रचना ही या पद्धतीनं ही असणारी आहे. ही बायलोब्ड असणारी ही रचना या ठिकाणी ही असते. या परागकोशामध्ये परागकणांची निर्मिती ही होत असते. हे परागकण हा या परागकोशामध्ये, याच्यामध्ये हा जो आहे याला उरंत म्हणूया, पराग उरंत म्हणलं तरी चालेल. हा उरंताचा भाग आहे. अशा या 2 भागांनी मिळून परागकोश आणि परागवृंत या दोघांना मिळून जो बनलेला जो भाग असतो या भागाला म्हणतात पुमंग. पहा, पुमंग असं याला म्हटलेलं आहे. पुमंग आणि जायांग असे 2 भाग जे असतात, ह्या 2 भागांना यामध्ये आवश्यक मंडल म्हणून ओळखली जातात. म्हणजे यांच्याशिवाय प्रजननाची क्रिया घडू शकत नाही. वनस्पतीमधील प्रजनन हे वनस्पतीच्या फुलामध्ये घडून येत असतं आणि फुल हे कार्यात्मक प्रजननाचे एक अंग आहे. यामध्ये एकूण 4 मंडले आहेत. ही 4 मंडले आपण समजून घेतली आहेत. 4 मंडले कोणती तर महत्वाचं मंडल जे आहे ते म्हणजे दलपुंज, पाकळ्या म्हणतात त्याला. निदलपुंज, हिरवा रंगाचा असणारा निदल म्हणजे हा दुसरं मंडल आहे. तिसरं जे मंडल आहे, तिसरं मंडल ओळखलं जाणार जे आहे ते म्हणजे जायांग. आणि चौथं जे काही मंडल आहे हे याला म्हणतात पुमंग. यापैकी दलपुंज आणि निदलपुंज ही संरक्षण करणारी जी आहे यांना म्हणायचं अतिरिक्त मंडले. या दोघांना म्हणतात अतिरिक्त मंडले. आणि जायांग आणि पुमंग या दोघांना मिळून म्हटलं जातं आवश्यक मंडले. मग फुलामध्ये 2 मंडले असतात, मुख्यतः करून 2 मंडले. एक म्हणजे आवश्यक मंडले आणि एक आहे अतिरिक्त मंडले. आवश्यक मंडले म्हणजे नर आणि मादी असणारा भाग, पुमंग आणि जायांगाचा भाग म्हणजे आवश्यक मंडले. संरक्षण करणारी जी आहे दलपुंज आणि निदलपुंज
म्हणजे दलपुंज म्हणजे पाकळ्या आणि निदलपुंज म्हणजे हिरव्या रंगाचं वनस्पतीच्या फुलाच्या बाहेरील भागाला संरक्षण देणारी जी मंडलं असतात ती संरक्षण देणारी मंडलांनाच काय म्हणायचं, अतिरिक्त मंडले मानतात. आणि आवश्यक मंडली ही पुमंग आणि जायंग या दोघांना मिळून आपण आवश्यक मंडली असं पण म्हणत असतो. पुमंग हा वनस्पतीमधील असणारा पुल्लिंगी भाग आहे. या दलांना पुकेसर असंही म्हणतात. याला दुसरं नाव आहे, यांना पुकेसर म्हणजे या दोघांना मिळून पुकेसर असं सुद्धा म्हटलं जातं. पुकेसर. पुकेसराचा जो भाग आहे, पुकेसराचा भाग म्हणजेच पुमंगाचा भाग आहे. पुमंग आणि जायंग अशी दोन मंडली आवश्यक असणारी मंडली असतात आणि हे फुलामध्ये प्रजननाचं कार्य घडवून आणत असतात. पुमंग हा पुल्लिंगी भाग आहे आणि याला पुकेसर असं म्हणतात. पुकेसराला एक व्रंत असते आणि व्रंताच्या टोकाला काय असतो, एक परागकोश असतो. म्हणजे पुमंगामध्ये तुम्हाला माहिती लिहिताना काय, पुमंग हा वनस्पतीच्या फुलामधील असणारा पुल्लिंगी भागाला पुमंग असं म्हणतात. तसेच त्याला दुसरं एक नाव आहे पुकेसरही म्हणतात. पुमंग पुकेसर याचा जो काय वरचा जो भाग आहे, हा दिसणारा ठळक भाग जो आहे तर हा परागकोशाचा आहे. आणि परागकोशाच्या खाली परागकोशाला ज्याचा आधार मिळतो त्याला आपण व्रंत असं म्हटलेलं आहे. परागकोश आणि व्रंत मिळून पुमंग तयार झालेला असतो आणि हा पुमंग वनस्पतीतील फुलामधील असणारा हा पुल्लिंगी भाग आहे. आता वनस्पतीमधील फुलातील असणारा स्त्रीलिंगी भाग कोणता, तर तो आहे जायंग. हा जायंग आणि पुमंग मिळून आवश्यक मंडले हा भाग तयार होतो आणि आवश्यक मंडली आणि अतिरिक्त मंडली मिळून फुल हे तयार होत असते. जायंग हा स्त्रीलिंगी भाग असणारा हा भाग आहे. याला दुसरं एक नाव आहे, याला स्त्री केसर असं म्हटलं जातं. याला दुसरं जे नाव आहे त्याला स्त्री केसर असं नाव आहे. स्त्री केसर आणि पुकेसर म्हणजे यांना परत आणखी काय, पुमंग आणि जायंग जसं म्हणतो, जायंगाला श्रीकेसर, पुमंगाला पुकेसर. यामध्ये या दोघांची भूमिका खूप यामध्ये महत्वाची असते. तर प्रत्येक स्त्री केसराचे अंडाशय, कुक्षी, व्रंत आणि कुक्षी असे 3 भाग पडतात. यामध्ये 3 महत्वाचे भाग कोणकोणते आहेत ते भाग पहा. पुकेसराचेच म्हणजेच पुकेसर आणि स्त्रीकेसर. आता जायंग म्हणजे स्त्रीकेसराचे भाग 3 कोणते, तर कुक्षी, दुसरा भाग जो आहे कुक्षी व्रंत आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे अंडाशय. असे 3 भाग जे आहेत हे 3 भाग हे कोणाचे येतात, जायंगाचे येतात. कधी कधी आपल्याला वेगळा शब्द निवडा म्हणून आपल्याला प्रश्न येतो. यामध्ये कुक्षी व्रंत, अंडाशय आणि याच्यामध्येच एक शब्द टाकला काय, परागकोश. तर तुम्हाला वेगळा कोणता करायचा, तर परागकोश हा वेगळा करावा लागेल. परत याच्यावरती तुम्हाला वेगळा शब्द निवडायच्या होते असा एक प्रश्न जर विचारला तो म्हणजे कोणता पहा, दलपुंज, निदलपुंज, त्याच्यानंतर विचारलं जायंग आणि जायंग नंतर विचारलं परागकोश. तर तुम्हाला परागकोश हा शब्द वेगळा करावा लागेल, कारण की परागकोश हा पुमंगाचा भाग आहे म्हणजेच पुकेसराचा भाग आहे आणि इतर भाग हे फुलामधील असणाऱ्या मंडलाचा भाग आहे. यावरती वेगळा शब्द निवडा, नाव लिहा. त्यानंतर याच्यावरती आपल्याला 5 मार्काचाही प्रश्न विचारला जातो. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन आकृतीसह वर्णन करा. तर तुम्हाला सुरुवातीला आकृती काढावं लागेल आणि आकृती काढल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला 4 मंडलाची माहिती द्यावी लागेल. ती 4 मंडल म्हणजे दलपुंज, निदलपुंज ही लिहावं लागेल. त्याच्यानंतर पुकेसर, त्यानंतर जायंग असे एकूण 4 भाग सांगावे लागतील. त्याच्यानंतर पुमंगाविषयी माहिती लिहावं लागेल. त्यानंतर स्त्रीलिंगी भाग जो आहे श्रीकेसर याचाही तुम्हाला माहिती सांगावं लागेल. उभयलिंगी फुलामध्ये पुमंग आणि जायंग दोन्ही मंडले एकाच फुलामध्ये असतात. जसं की जास्वंदाचं जे फुल आहे, जास्वंदाच्या फुलामध्ये दोन्ही भाग एकाच येतात. ते उभयलिंगी फुलामध्ये असणारा हा भाग जो आहे. स्त्रीलिंगी फुलामध्ये दोन्ही मंडले एकच मंडल असते. फक्त एकच मंडल असणारे जे असतं त्याला आपण नर फुल म्हणतो किंवा मादी फुल म्हणतो. अशी फुले आपण या अगोदर पहिली, जशी की पपई, यामध्ये तुम्हाला नर फुले आणि मादी फुले अशी सेपरेट तुम्हाला फुले पाहायला मिळतील. पुष्पव्रंत म्हणजे आधारासाठी असणारा फुलाचा जो देठ आहे, हा देठ म्हणजे जो काय शेवटचा जो भाग आहे, तर हा देठाचा जो भाग आहे तर हा
की ज्यावरती फुल हा आधारलेला असतं, स्थिर झालेले असते आणि देठ असणाऱ्यांना पुष्पवृंती फुले म्हणतात आणि ज्यांना देठ नसतो अशा फुलांना काय म्हणतात तर स्थानबद्ध फुले असे म्हणतात. तुम्हाला हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न आहे. पाठाखाली सुद्धा असा प्रश्न विचारला आहे की वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा. त्यावेळेस तुम्हाला काय लिहायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला लिहायचं आहे की वनस्पतीमधील फूल हे प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. पहिला पॉइंट तुम्हाला हा सांगणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे फुलामध्ये एकूण 4 मंडले असतात. 4 मंडले कोणती लिहावी लागतील? दलपुंज, निदलपुंज, त्याच्यानंतर पुमंग आणि जायंगा अशी 4 मंडले असतात. 2 मंडले प्रामुख्याने 2 मंडले याच्यामध्ये असतात. त्या 2 मंडलापैकी अतिरिक्त मंडले आणि आवश्यक मंडले. आवश्यक मंडले पुमंग आणि जायंग, अतिरिक्त मंडले त्यामध्ये दलपुंज आणि निदलपुंज हे सांगावं लागेल. त्यानंतर पहा स्त्रीकेसराच्या बीजांडामध्ये अर्धसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो हे सांगावं लागेल. त्यामध्ये एक गुणी अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके यामध्ये असतात अशी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर पहा परागीभवनाची क्रिया होऊन परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर जाऊन स्थिरून अंकुरतात आणि त्यामुळे 2 पुयुग्मक आणि 1 दीर्घ परागनलिका ही तयार होत असते. आणि ही दीर्घ परागनलिका पुयुग्मक जो आहे हा पुयुग्मक परागनलिकेतून वाहून नेला जातो आणि यातून परागनलीचे एक अग्र फुटते आणि ह्या अग्रापासून भ्रूणकोशामध्ये ते सोडल्या जाते आणि त्यानंतर त्यातील एक पुमंग अंडपेशीशी संयोग पावतो तर दुसरा जो असतो तो हा अंडपेशीमधील असणारा जो काही भ्रूणकोश जो आहे याशी तो युग्मनस तयार करतो आणि त्यापासून 2 पुग्मकापैकी एक ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो. जो ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो तो भ्रूणकोश तयार करतो. अशा प्रकारे या ठिकाणी 2 वेळेस फलन होत असल्याने या प्रक्रियेला द्विफलन असं म्हटलं जातं. आणि फलन झाल्यानंतर बीजांडाचे रूपांतरण हे बीजात होते. तर अंडाशयामधील फळामध्ये रूपांतर होताना बीजाचे बीजांकुरण झाल्यानंतर नवीन रोपटे तयार होत असते आणि अशा प्रकारे वनस्पतीमधील हे प्रजनन दिसून येते. तर परत एकदा आपण हा जो भाग आहे तो पाहूया आपण. हा जो भाग आहे याला म्हणायचं निदलपुंज. यामध्ये असणारा जो भाग दिसतोय तुम्हाला हा जो भाग दिसतोय तर याच्या बाजूला दिसतात हे परागकोश असलेले हे भाग आहे. याच्यामध्ये आतल्या भागामध्ये कुक्षीवृंताचा असा भाग जो आहे हा जो भाग ठळक असणारा भाग आहे. हे अतिशय लहान लहान फुले आहेत. यामध्ये तुम्हाला हा भाग पिवळ्या रंगाच्या जर पाकळ्या जर आपण काढल्या तर याला आपण म्हणणार आहे दलपुंज. याच्या पाठीमागचा जो भाग दिसणारा जो आहे फिक्कट हिरवा रंगाचा आहे तो म्हणजे निदलाचा भाग. आणि याच्यामध्ये अतिशय हे परागकण याच्यावरती परागकण सुद्धा आहेत. जे परागकण हाताला लागत आहेत पहा हे परागकण. आणि या परागकणाच्या आत हे याच्यामध्ये एक असणारा ठळक असणारा एकच भाग जो आहे तो म्हणजे हा जायांगाचा भाग कुक्षीवृंत आणि अंडाशय याचा भाग जो आहे तो भाग. तर पहा या ठिकाणी तुम्हाला अशी फुले वेगवेगळ्या रंगाची फुले ठळक फुले तुम्ही पाहून याचा आणखी अभ्यास करू शकता. तर हे झालं फुलामधील लैंगिक प्रजनन. आता फुलामधील लैंगिक प्रजनन पाहत असताना यामध्ये तुम्हाला आणखी एका भागाची स्पष्ट माहिती आपल्याला पाहायची आहे. तर यामध्ये पहिला पाहूया आपण पुमंगाविषयी. पुमंगामध्ये एक परागकोश असतो यालाच अँथर असं म्हणतात. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात आणि 4 कप्प्यांना याला कोष्टक असं म्हटलं जातं. याची 4 कप्पे असे पडतात. याची 4 कप्पे पडतात आणि कोष्टकामध्ये परागकणाची निर्मिती होत असते. आतमध्ये परागकोश फुटून परागकण बाहेर पडतात. जायंगाचे जे भाग असतात स्त्रीकेसर स्वतंत्र आणि संयुक्त असू शकतो. आता आपण पाहिलं तो संयुक्त होता. आता प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते.
स्त्रीकेसराच्या मुळाशी काय असते, एक अंडाशय असते. पहा हा अंडाशयाचा भाग आहे. हा अंडाशयाचा भाग आणि ह्या अंडाशयाच्या वरच्या भागावरती कुक्षिभ्रंथ असतो आणि कुक्षिभ्रंथाच्या वरचा भाग जो असतो कुक्षी, आणि कुक्षी ही चिकट असते. याचं कारण आहे की फुलातील जे परागकोशातील असणारे परागकण जेव्हा हवेमार्फत, कीटकामार्फत किंवा वारा असेल यामार्फत या कुक्षीवरती जाऊन हे स्थिरावतात आणि ह्या स्थिरावल्याच्या नंतर परागनाची क्रिया होते, परागीभवनाची क्रिया होते. मग परागीभवन कशाला म्हणायचं, तर परागकोशातील परागकण फुटून कुक्षीवर जाऊन स्थानांतरित होतात. ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला म्हणायचं परागीभवन किंवा परागन असं म्हटलं जातं. ह्या अंडाशयामध्ये बीजांडाची संख्या किती असते, तर एक किंवा अनेक असतात. ज्यामध्ये एकच असतं त्याला एकच बी येते, आणि ज्यामध्ये बीजांडे अनेक असतात जसे की पेरू आहे, पेरूमध्ये तुम्हाला अनेक बिया पाहायला मिळतील. तर पहा प्रत्येक बीजांडामध्ये अर्ध गुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. भ्रूणकोश कोणत्या विभाजनाने तयार होतो, तर रिकाम्या जागासाठी आपलं सूत्री आहे आणि अर्धसूत्री आहे. तर यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये हे अर्धसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होत असतो. आणि भ्रूणकोशामध्ये एकगुणी अर्धसूत्री अंडपेशी आणि एकगुणी ध्रुवीय केंद्रके असे दोन याच्यामध्ये भाग असतात. त्याच्यामध्ये दोन भाग असतात, एक ध्रुवीय केंद्रक असतं आणि दुसरा जो भाग असतो तो म्हणजे एकगुणी अर्धसूत्री अंडपेशी असते. आणि आपल्याला माहितीये दोन परागकण हे परागनलिकेतून जेव्हा या अंडाशयामध्ये येतात तेव्हा अंडपेशीशी ज्याचा संयोग होतो, पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक याच्यापासून युग्मनज तयार होतो. परंतु जो ध्रुवीय केंद्रकाशी जो संयोग पावतो त्या संयोग पावणाऱ्या जो ध्रुवीय केंद्रकाशी जो परागकण आहे त्यापासून भ्रूणकोश तयार होतो. आणि अशा प्रकारे यामध्ये प्रजननाची प्रक्रिया ही होत असताना आता परागनाचे प्रकार दोन प्रकार पडतात. एक म्हणजे स्वयंपरागन आणि एक आहे परपरागन. आता स्वयंपरागन कशाला म्हणायचं आणि परपरागन कशाला म्हणायचं, जेव्हा परागनाची क्रिया फक्त एका फुलामध्ये एका झाडामध्ये होते तेव्हा त्या परागाला म्हणायचं स्वयंपरागन. म्हणजे एकच वनस्पती असेल किंवा एकाच प्रकारचे झाड असेल तर एका फुलामध्ये किंवा एका झाडाच्या दोन फुलामध्ये जे परागन घडून येते त्याला म्हणायचं स्वयंपरागन. आणि परपरागन कशाला म्हणायचं, जेव्हा दोन म्हणजे एकाच जातीतील दोन भिन्न वनस्पतीची फुलामध्ये जेव्हा परागनाची प्रक्रिया घडून येते तेव्हा त्याला म्हणायचं परपरागन. म्हणजे एकाच जातीतील दोन भिन्न वनस्पती असतील तेव्हा त्या फुलामध्ये जेव्हा परागन घडून येते तेव्हा त्याला म्हणायचं परपरागन. आणि स्वयंपरागन कशाला म्हणायचं, की जेव्हा परागनाची क्रिया ही एकाच फुलामध्ये किंवा एका झाडामधील दोन फुलामध्ये होते तेव्हा त्याला म्हणायचं स्वयंपरागन. आता तर जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने भरपूर उत्पन्न मिळवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामना करण्यासाठी वनस्पतीमध्ये नवीन जातीची निर्मिती करताना शास्त्रज्ञ हे ब्रशचा वापर करून सुद्धा हे कृत्रिम पद्धतीनं परागनाची प्रक्रिया ही घडून आणू शकतात. या पद्धतीनं आहे. तर हे झाले परागन म्हणजे काय, परागनाचे दोन प्रकार कोणते, त्यावेळेला आपल्याला प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. हा प्रश्न 3 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. आता परागनाची प्रक्रिया ही जैविक घटकांकडून होते, ते म्हणजे वारा आहे, पाणी आहे, त्यानंतर जैविक घटक, कीटक, पक्षी यांच्या मदतीने होत असते. आणि परागनाची क्रिया ही एकाच वेळी म्हणजे ही होताना वेळी कुक्षीचा जो भाग आहे हा चिकट असतो भाग. याचं मुख्य कारण म्हणजे परागकोशातील परागकण फुटल्यानंतर कुक्षीवर अंकुरल्यानंतर या ठिकाणी चिकटून बसण्यासाठी हा भाग चिकट असतो. म्हणजे दोन पुयुग्मक तयार होतात. या ठिकाणी परागकण कुक्षीवर अंकुरल्यानंतर दोन पुयुग्मक जे असतात हे अंकुरतात आणि हे परागनलिकेमध्ये नंतर दीर्घ परागनलिकामध्ये यामध्ये एक दीर्घिका म्हणजे या ठिकाणी एक काय होते एक नलिका प्रवेश करते. आणि ही जी प्रवेश करणारी आपण यामध्ये वर्ग 9 मध्ये पाहिलेलं आहे की रसायन अनुवर्तन जे आहे म्हणजे या ठिकाणी परागकण या ठिकाणी अंकुरल्यानंतर यातील जो दोन पुयुग्मक जे आहे तर हे पुयुग्मक या परागनलिका ही दीर्घनलिका कोणत्या दिशेने जाते, ही अंडाशयाच्या दिशेने जाते. आणि यामध्ये असणारे दोन पुयुग्मक जे आहे दोन परागकणापासून तयार झालेले दोन पुयुग्मक जे आहे तर दोन पुयुग्मक यामधला एक हा अंडपेशीशी संयोग पावतो, अंडपेशी. आणि दुसरा जो आहे तर दुसरा हा ध्रुवीय केंद्रकाशी.
केंद्र यांच्याशी काय होतो, संयोग पावतो. म्हणजे लक्षात घ्या, जो पुयुग्मक म्हणजे जो पुयुग्मक हा अंडपेशी संयोग पावतो त्यापासून जो तयार होणारा जो भाग आहे त्यापासून हा युग्मनज तयार होतो, झायगोट तयार होतो. पहा, युग्मनज. आणि जो पुयुग्मक हा ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो त्यापासून काय तयार होतो, भ्रूणपोष तयार होतो, भ्रूणपोष. म्हणजे अशा दोन स्वतंत्र भाग यामध्ये जे आहेत, एका वेळी या ठिकाणी दोन वेळेस फलनाची प्रक्रिया होते म्हणून याला द्विफलन असं म्हटलेलं आहे. दुसरे पुयुग्मक हे ध्रुवीय केंद्रकाशी संयोग होऊन भ्रूणपोष तयार होतो. भ्रूणपोष तयार होतो आणि भ्रूणपोष हा आणि पुयुग्मक तयार होताना, युग्मनज तयार होताना आणि भ्रूणकोश तयार होताना दोन वेळेस फलनाची प्रक्रिया घडते म्हणून यालाच काय म्हणतात, द्विफलन असे म्हणतात. आकृतीमध्ये आपल्या पुस्तकामध्ये दिलेले 3.14 या आकृतीवर आपला प्रश्न विचारला जातो. तर पहा, फलनानंतर बीजांडाचं रूपांतरण हे बीजात होते आणि अंडाशयाचे रूपांतरण नंतर फळामध्ये होत असते आणि फळ फुटून बीज जमिनीवर पडते. अशा अनुकूल परिस्थितीमध्ये मातीमध्ये बीज रोवतात आणि त्यापासून भ्रूणातील पोषद्रव्याचा वापर करण्यासाठी भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची नंतर वाढ होते आणि त्यापासून नवीन रोपटे तयार होते आणि याच प्रक्रियेलाच काय म्हटलं जातं, बीजांकुरण म्हटलं जातं. बीजांकुरण म्हणजे काय असंही तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न आहे. बीजांकुरण म्हणजे काय, तर फलनानंतर बीजांडाचं रूपांतर बीजात होते आणि अंडाशयाचे रूपांतर काय होते, फळात होते. फळ फुटून बीज जमिनीवर पडतात. अनुकूल परिस्थितीमध्ये मातीमध्ये ते रुजतात. बीजातील भ्रूणपोषाचा वापर हा युग्मनजाची वाढीसाठी होत असतो, तर नवीन रोपटे तयार करण्यासाठी होतो आणि यालाच म्हणायचं एकंदर बीजांकुरण असे म्हटले जाते. यानंतरचा जो उरलेला भाग जो आहे तर आपण हा पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत.